काल्याच्या रूपातल्या देवाला काला मिळू दिला नाही. एवढा काला दुर्लभ. मग अतिपरिचय झाल्यामुळे महत्व कळत नाही. काला कुठेही होत नाही. पोपळे साहेब, एक महाराष्ट्र सोडून जा, काल्याचा आनंद इतर प्रांतात नाही. भारत सोडून जा, परदेशात नाही. मृत्यूलोक सोडून जा, स्वर्गात नाही. त्याच्या पलीकडे जा, सत्य लोकात नाही. त्याच्याही पलीकडे जा, वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठी तो ऐसे नाही. इथपर्यंत आलो आता अशोकराव. आपण एक महाराष्ट्र सोडला, इतर प्रांतात आनंद नाही. कारण काल्यासाठी 3 गोष्टी पाहिजे. देव पाहिजे, भक्त पाहिजे आणि नाम. या तिन्हीचं एकत्रीकरण म्हणजे महाराष्ट्र आहे. ऐशी चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कोठे. म्हणजे देवही महाराष्ट्रात. ऐसे संतजन ऐसे हरिदास, भक्तही महाराष्ट्रात. आणि पुढे ऐसा नाम घोष सांगा कोठे. ऐसा नाम घोष सांगा कोठे. ऐसा नाम ऐसे संत जन ऐसे हरिदास. ऐसा नाम घोष सांगा कोठे. असे मृदंगाचार्य आणि असे ऐकणारे सांगा कुठे. ऐसे संतजन ऐसे हरिदास ऐसा नामकोश सांगा कोठे. नाम महाराष्ट्रात, देव महाराष्ट्रात आणि भक्तही महाराष्ट्रात. आणि या 3 गोष्टी एकत्रित येतात तेव्हा काला होतो. रे मी एवढ्या जोरात हे का बोलतो. इंदुरीकर महाराज मला म्हणले कीर्तन रंगवायचं असेल करत जा.
आपलं मी सुरू केलं साहेब. विठ्ठल विठ्ठल ऐसे संत जन ऐसे हरिदास ऐसा नामघोष सांगा कोठे महाराष्ट्रात. म्हणून 3 गोष्टी तुका म्हणे देव भक्ताचा संगमन तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. हा ना, सावध राहत जा बरं का, मी काय कोणत्या वेळेला येईल. तेथेचे उत्तम चरण रज वंदिता, तेथीचे उत्तम चरण रज वंदिता, तेथीचे उत्तम चरण रज वंदिता, तेथीचे उत्तम चरण रज हुशार आहे ते. दुधडचे लोक आहे का कोणालाही आणतं का रे, निवडून निवडून आणलं म्हणजे. हा दादा पाटील कामी लावून गेले, त्यालाच दादा पाटील म्हणतात. जाऊ दे, कीर्तन आहे तिकडे मला माहिती आहे, प्रेमाचं बोलणं आहे. विठ्ठल विठ्ठल कथा त्रिवेणी संगमदेव भक्त आणि नाम तेथेचे उत्तम चरण रजवंदिता. म्हणून एक महाराष्ट्र सोडला हा आनंद इतर प्रांतात नाही. पोपळ साहेब, भारत सोडून जा परदेशात नाही. मृत्यूलोक सोडा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. त्याच्या पलीकडे जा सत्य लोकात नाही. देखुणी वाळवंटीचे सुख आस करती ब्रह्मादिक. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा कैचा. तिथे सत्य लोकातला ब्रह्मदेव मृत्यू लोकातल्या लोकाच्या भाग्याचं वर्णन करतो. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा कैचा. पुन्हा एकदा महाराष्ट्र सोडा प्रांतात नाही. भारत सोडून जा परदेशात नाही. मृत्यूलोक सोडून जा तर स्वर्गात नाही. त्याच्या पलीकडे जा सत्य लोकात नाही. त्याच्या पलीकडे जा वैकुंठात नाही. इथपर्यंत आलो होतो आपण. वैकुंठ तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. मग काला कुठे? विशेष हा लाभ सौत सौदे विशेष हा लाभ विशेष हा लाभ विशेष हा लाभ. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ सौत सौदे विशेष हा लाभ सौत सौदे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ बारीक बारीक आहे पण भारी आहे. अरे एक एक सव्वा क्विंटलचे टाळकरी उभे राहतात पण काहीच नाही म्हणत. त्या एका टाळकऱ्यात 4 बसतील. पण फीट बरोबर गौंडी वीट ठेवतो तितकं फीट. शाबास. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत सांगे. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. वैकुंठात काला नसल्यामुळे वैकुंठात वास्तव्य करणारे म्हणतात उपजोनिया उडती येऊ. उपजोनिया उडती येऊ. उपजोनिया उडती येऊ. उपजोनिया उडती येऊ.
पुढाती येऊ उपदोनिया पुढाती येऊ उपदोनिया पुढाती येऊ उपदोनिया पुढाती येऊ उपदोनिया पुढाती वैकुंठितो जमला आता ऐसे नाही. काला वैकुंठात नसल्यामुळे वैकुंठात असणारे म्हणतात आम्ही पुन्हा जन्माला येऊ, उपजोनिया पुढती येऊ. पण उपजोनिया पुढती येऊ त्यापेक्षा आम्ही आताच नाही जाऊ असं का नाही म्हणत. ते पाहुणे घरमालकाला पुरणपोळीचा पाहुणचार झाला, पानाचे विडे झाले ना अंगणात जोडे पायात घालून पाहुणे म्हणतात येतो पाटील येतो. आणले का येतो तर मग जातोच कशाला. तसं उपजोनिया पुढती येऊ म्हणजे आता जाऊन पुन्हा येऊ त्यापेक्षा असं म्हणा ना आम्ही आताच नाही जाऊ. काही बिघडतंय का? त्याचं कारण आहे का जन्म झाला त्याला जावंच लागतं, जायचंच आहे. इथे वशिलेबाजी चालत नाही. राजा दशरथ कोण आहे? त्याची सून जगाची माय, देवाचा राजा त्याचा मित्र इंद्र आणि जगाचा बाप राम त्याचा पुत्र. याच्यापेक्षा कोणाचा वशिला मोठा आहे तर हात वर करा बरं. 3 संबंध राजा दशरथाचे. दशरथ राजे जर स्वर्गात गेले ना इंद्र ताडकन उठायचा, आसनावून पळत यायचा, हाताला धरायचा ना आपल्या आसनावर बसवायचा. सखा सुरेश, सखा सुरेश, सुरेश म्हणजे इंद्र होतो. ज्याचा मित्र इंद्र आहे, ज्याची सून जगाची माय आहे आणि ज्याचा पुत्र भगवान आहे, तरी रात्री 12ला मेला, पाणी पाजायला एकही पोर नव्हतं. पाहता काय माझ्याकडे. जिथं देवाच्या बापाची अवस्था झाली तर आपल्या पप्पाचा हिशोब कशात लावता रामू काका. या 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 पुढे या, पुढे या. अहो पुढे या. दादा कोंडकेचा अभंग आहे, लाजू नका. त्यांना तो अभंग बरं ठीक आहे. विठ्ठल चार पुत्र त्या दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. पाणी सुमंत प्रधानानं पाजलं. देवाचा बाप पण जावं लागलं. 1-2 वर्ष नाही, 14 चौकड्या लंका नाथा आणि 99 सहस्त्र राया दशरथा. तेही गेले स्वर्गपंथा मागे कोणी नुरलेची. अरे मना शोक करसी किती. आता अख्खा अभंग वाचून दाखवतो बरं का रामू काका. लिहून नाही आणला. ते तुम्ही लिहून दिलेलं नाव एकदा वाचलं की पाठ होतंय. भगवान विठ्ठल चौधरी, साईनाथ भिकाजी चौधरी, पाहता काय, गणेश सोनाजी चौधरी आणि रावसाहेब तुळशीराम मखरे. त्याच्यापेक्षा अभंग कठीण आहे का? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
ते पोपळे साहेबाला माहीत आहे माझा रेकॉर्ड तपासा संस्थेत 100 पैकी 99 नव्हते, 100 पैकी 100 कोणाही परीक्षेला मग बाता हाणत नाही, त्यांना माहीत आहे. 99 माहितीच नाही मला. ह्रस्व दीर्घसुद्धा बरोबर तसंच पाठ करायचं. हे एकदा आता नाही झालं आपलं काम आपलं झालं. अरे मना शोक करसे किती तो वायाची धनसंपत्ती आयुष्य भविष्य नाही तुझे हाती अवघे अंती जाय धणे एक अर्बुद 60 कोटी देखा तिस लक्ष 10 सहस्त्र लेखा 7 असे ते 9 मास बापाता या हिरण्यकश्यपा काय झाले. रामू काका हिरण्यकश्यपूचं आयुष्य किती 1 अब्ज 60 कोटी 30 लक्ष 10,700 वर्षे 9 महिने. आकडा आहे का लक्षात? नसू द्या मग पुढच्या वर्षी बोलावतात त्याच्यामुळे. 1 अब्ज 60 कोटी 30 लक्ष 10,700 वर्षे 9 महिने आयुष्य होतं हिरण्यकश्यपू मेला. 14 चौकड्या लंका नाथा 99 सहस्त्र राया दशरथा तेही गेले स्वर्गपंथा मागे कोणी नुरलेची. 14 कल्प मार्कंडे पडिते लोमहर्षणाचा एक रोम झडे बकदा लभ्याचे निमिष मोडे गेले एवढे अरे म्हणा बकदा लभ्याचे पुरे निमिषतही वटहंसाचा उपटे पुच्छ तयासी होता मृत्यू प्रवेश एक श्वास भृशुंडीचा मरणांत पुरे भृशुंडीचा तर एक दिवस कुर्माचा नामा विणवी केशवाचा वेगी विठोबाचा पंथ धरा. याचा अर्थच आहे की उपजे ते नासे. जन्म झाला त्याला मरण ठरलेलं आहे. एक दिवस जावं लागणार आहे. या न्यायानं महाराज म्हणतात आम्ही सुद्धा जाऊ पण पुन्हा येऊ. उपजोनिया पुढती उपजोनिया पुढती उपजोनिया उपजोनिया खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात खाऊ दही भात काला खाऊ दही भात पुढती येऊ उपजोनिया पुढती उपजोनिया पुढती उपजोनिया उपजोनिया पुढती उपजोनिया पुढती उपजोनिया पुढती उपजोनिया काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठीचा ऐसे नाही वैकुंठ ऐसे नाही आनंद की विजय. सर्वांना जावं लागतं. येथे नाही उरो आले अवतार येरते पामर जीव किती. या न्यायानं आम्ही जाऊ पण पुन्हा येऊ. उपजवणीया पुढते येऊ. महाराज जाणं आणि येणं करमाडला जाऊन पुन्हा दुधडला येणं असं वाटलं का तुम्हाला? जाणं आणि येणं. अरे जायचं म्हणजे मरायचं आणि यायचं म्हणजे कोण्यातरी माईच्या उदराचा आश्रय करायचा. आणि आईचं उदर काय स्लिपिंग कोचचं रिझर्वेशन आहे का? विष्टाले चहूकडे नाके तोंडी कृमी किडे गर्भवतीचे कष्टगाडे कोणा पुढे सांगावे. ते गर्भधरीची यातना आठविता थर थर कापू म्हणा नको नको रघुनंदना चिळसी म्हणा येतसे. मोतेच्या उदर कुहुरी पचुणी विष्टीच्या दातरी मरुदे मरुदे मरुदे. आणि मग प्रारब्ध अनुकूल असेल तर बाळणपण व्यवस्थित, नाहीतर 9 मास कष्टलासी 10व्याने प्रसूत झाली. यताची कर्म जाड तुझी मान अडकली. मग डॉक्टर म्हणतात लवकर लवकर सांगा पाटील 2 पैकी 1. बाळ जगल ना तर बाळाची आई. बाळ पाहिजे असेल तर आई जाते. आई पाहिजे बाळाची तर तुकडे करून बाहेर काढतो. अरे एवढं जर जंत्रातून तार सोनार ओढी धरून कर
तेवी यवणीचे द्वार निघता बाळका दुःख होय. सोनाराचा दृष्टांत दिला. ते जंत्रातून ते ओढतं आणि पाय लावतं ताकद लावून ओढतंय. जंत्रा आतुनी तार सोनार ओहडी धरुणी कर, तेवी यवणीचे द्वार निघता बाळका दुःख होय. एवढं मोठं दुःख जन्माचं आहे आणि तुम्ही सहज म्हणतात पुन्हा येऊ, पुन्हा येऊ, पुन्हा येऊ. आता 11:15 होऊन गेले, पुन्हा येऊ, उपजवण्या पुढते येऊ. पण एवढा मोठा त्रास काढून येऊ म्हणता त्याचा उद्देश काय? काला खाऊ दही भात काला खाऊ, दही भात काला खाऊ, दही भात उपजोनिया उडती येऊ, उपजोनिया उडती येऊ, काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, उपजोनिया उडती येऊ, उपजोनिया त्रास काढायचा आणि म्हणे काला खाऊ दैवात. महाराज अहो चांगल्या चांगल्या पदार्थाचं नाव घ्या. उपजवणे या पुढे येऊ. श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम, बटाटा वडा, कांद्याची भजी खाऊ. चांगलं चांगलं काला खाऊ दैवात, काला खाऊ दैवात. अरे त्याचं कारण आहे भाऊ. काय? आम्ही जिथे वास्तव्याला आहो तिथे एकाही हॉटेलमध्ये हा पदार्थ मिळत नाही. वैकुंठी तो ऐसे नाही. म्हणून उपजोनिया पुढते येऊन काला खाऊ दैवात. वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. महाराज असा दुर्लभ असणारा काला तुम्हाला प्राप्त झाला, मग तुम्ही एकटे घेणार? अरे इतरांना देणार. एकमेका देऊ मुखी, 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 सुखी सुखी वैकुंठी ताई से नाही, वैकुंठी ताई से नाही, वैकुंठी ताई से नाही, वैकुंठी ताई से इतरांना नाही देणार. एकमेका देऊ मुखे. इथं देऊवर थांबायचं बरं का. देऊवर थांबायचं नाही तर कीर्तन संपल्यावर एकमेका देऊ मुखे. एकामेकाच्या मुखात ठेवून देऊ नाही. देऊ इथे थांबा. एकमेका देऊ बरं का रामू काका. काला द्यायचा आहे, काला वाटू एकमेका. एकमेका देऊ. पण देता देता जर माडकरी दिसला तर मुखे सुके घालू. तिथून पुढचं वाचायचं. हा ना. वा म्हणजे काय? वा. अरे मजा आहे. एकमेका देऊ.